त्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली का त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलं जे आहेत ते त्यांची काळजी घ्यायला तयार नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर बसून भाजी विकावी लागतेय। की पालक ज्येष्ठ नागरिक यांचं पालन पोषण असा 2007 साली जो कायदा आलेला आहे त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी ही राज्यामध्ये झाली तर निश्चितपणाने ज्येष्ठ नागरिकांना देखील न्याय याच्यातून मिळणार आहे। संगमनेरमध्ये अतिक्रमणाच्या विरुद्ध नगरपालिकेने मोहीम केली आणि मोठ्या प्रमाणावर जे रस्त्यावर फेरीवाले किंवा फळ विकणारे भाजीवाले असे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमणातून हटवल्यानंतर ज्यावेळेस त्या अतिक्रमण धारकांची आम्ही बैठक घेतली, मला आश्चर्य वाटलं सभापती महोदय, त्याच्यातल्या 50% लोक जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे वय 65, 70, 75, 80 चे आहेत, महिला त्याच्यामध्ये आहेत। मी जेव्हा त्या महिला आणि त्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली की तुम्ही हा व्यवसाय ह्या वयामध्ये का करतायत, त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलं जे आहेत ते त्यांची काळजी घ्यायला तयार नाही। एक महिला आहेत आमच्या, त्यांचं वय 80-85 आहे, त्यांची सून पोलीस अधिकारी आहे, पोलीस कर्मचारी आहे, परंतु ती काळजी घेत नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर बसून भाजी विकावी लागतेय। मला असं वाटतं, माझी या निमित्ताने राज्य शासनाला विनंती आहे की पालक ज्येष्ठ नागरिक यांचं पालन पोषण असा 2007 साली जो कायदा आलेला आहे सभापती महोदय त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी ही राज्यामध्ये झाली तर निश्चितपणाने ज्येष्ठ नागरिकांना देखील न्याय याच्यातून मिळणार आहे।